पण एक मोठं उद्योगपती बनू शकतो, कारण की ते पण खूप कमी वेळात खूप मोठे उद्योगपती बनले. मग आपण पण का नाही? आम्हाला वाटायचं आता 2 महिन्यात मरल, 3 महिन्यात मरल. या हिशोबामध्ये आम्ही बहिणीचा विषय सोडून दिला, ग्राउंड दिलं. बहीण 100% क्लिअर झाली आणि त्यात वडिलांची तब्येत खालावली. म्हणजे असं झालं की एका आडातून निघून पोहऱ्यात पडलो. नमस्कार, मी PSI ज्ञानेश्वर शोभाबाई अण्णा दुधेकर. मी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खडकी या गावचा. माझे वडील अल्पभूधारक शेतकरी, 3 एकर जमीन, आणि आई पण शेतीच करते, शेतीतील कामं किंवा शेतमजूर म्हणून काम करते. माझं प्राथमिक शिक्षण हे मूळ गावी खडकी येथेच झालं आणि 7वीच्या पुढे शाळा नसल्या कारणाने मी तालुक्याच्या ठिकाणी 8वी ते 12वी हे माझं शिक्षण घेतलं. गावून मालेगावला जायला आम्हाला बस वेळेवर उपलब्ध नसल्या कारणाने मी हॉस्टेलला, तिथं शासकीय वसतिगृह होतं, तिथं राहिलो आणि 12वी झाली तिथं राहून. तिथं गुणवत्तेच्या आधारावरच आपले नंबर लागत होते, अशा हॉस्टेलला मी राहिलो. 12वी झाल्यानंतर तिथं काही मित्र होते, त्यांनी सांगितलं की तू इथं मालेगावातच ॲडमिशन घेण्यापेक्षा पुण्याला ॲडमिशन कर. मग मी माझ्या एका मित्राने, सतीश वैद्य नाव त्याचं, ज्याने मला सांगितलं की तू पुण्याला जा, आणि माझे त्याचे कॉन्टॅक्ट्स होते. मग त्याच्या कॉन्टॅक्टच्या बेसिसवर मी पुण्यात आलो. मग मी कधी नाशिकला न गेलेला विद्यार्थी सरळ पुण्यात आलो आणि मला त्याने असं लिहून दिलं होतं की तू शिवाजीनगरला उतरायचं. तिथनं 2 असे मॅप दिलेत की एक डायरेक्शनला गेला तर तिकडे हा मित्र भेटेल, दुसऱ्या डायरेक्शन गेला तर हा मित्र भेटेल. आणि मी तसा पुण्यात आलो, फॉर्म भरला. मला पर्सेंटेज चांगले असल्या कारणाने फर्ग्युसन कॉलेजला माझा BScला नंबर लागला. माझी राहण्याची सोय पुण्यात नसल्या कारणाने मग मी मला वसतिगृहात ॲडमिशन भेटेल या हिशोबानेच मी आलो होतो. पण मला काही वसतिगृहात ॲडमिशन मिळालं नाही, कारण की माझे काही पर्सनल प्रॉब्लेम होते. मी त्यांच्याशी खोटं बोललो, मला हॉस्टेल लागत असं काहीतरी, त्यामुळे मला काही त्यांनी हॉस्टेल दिलं नाही. नंतर पुण्यात ॲडमिशन होत नव्हतं. मग मी एका मित्राकडे, ज्ञानेश्वर शेजवळ म्हणून नाव आहे त्याचं, त्याच्याकडे हॉस्टेलला राहायचो. तो आंबेडकर हॉस्टेलला होता, घोले रोडला. तर तिथं रात्री 12-1 नंतर हॉस्टेलला जायचं, जेव्हा वॉचमॅन नसता तेव्हा, आणि त्यानंतर सकाळी 6 वाजेला हॉस्टेलच्या बाहेर यायचं. अशा पद्धतीनं मी हॉस्टेलला राहिलो आणि असे 15 दिवस गेलेत. पण त्यानंतर वाटलं की आपल्याला काही शक्य नाही आहे. पुण्यात रूम वगैरेचे रेंट वगैरे बघितले, तर ते 2,500-3 हजारच्या पुढे होते. आपल्या इतका उत्पन्नच नाही आहे, कारण की वडील शेती करायचे, शेतीत त्या प्रमाणात उत्पन्न नाही. आई 200-100 रुपयाने मजुरीने कामाला जायची. याच्या बेसिसवर आपण पुण्यात नाही राहू शकत. मग मी ठरवलं की हे सर्व सोडून आपण आपल्या गावी जायचं, जिथं ॲडमिशन भेटेल तिथं घ्यायचं, पण इथं नाही राहायचं पुण्यात. मग मी निघून जात होतो. मग पुणे स्टेशनला गेलो. तिथंच माझ्या मित्राचा कॉल आला, सतीश वैद्य. त्याने सांगितलं की तू कुठं आहे, काय कर प्रोसेस, तुझं काय चालू आहे पुण्यात असं. मी बोललो माझ्याने शक्य नाही. तो बोलला तू काय करशील माहीत नाही, कुठे राहशील माहीत नाही, आणि पुण्यात काय म्हणजे तुझी सोय कुठे होईल हे तू तुझ्या बघायचं. आपली परिस्थिती नाही ना, तर ते तू स्वतः मार्ग शोध. मग मी स्वतः परत निर्णय घेतला की आपण थांबायचं तर पुण्यातच. मग मी एका हॉटेलला काम करायला सुरुवात केली. 8-10 दिवस तिथं काम केलं आणि तिथंच मग बाकी मित्रांनी सांगितलं की विद्यार्थी सहाय्यक समिती नावाचं वसतिगृह आहे, तिथं तुला ॲडमिशन भेटेल. तिथं गेलो. त्यांच्या खूप रिक्वेस्ट केल्या, पण ते बोलले ॲडमिशन फुल झाले. पण मी परत बाकी तिथं जे मुलं होते त्यांनी सांगितलं की तू जर त्यांना तुझी गरज दाखवली, की तुला खरंच गरज आहे, तर ते तुला 100% ॲडमिशन देतील. तर मी दररोज त्यांची रिक्वेस्ट करायचो. 8 दिवस सलग तिथंच बसून राहायचो. तर त्यांना थोडी दया आली, त्यांनी मला ॲडमिशन दिलं आणि एक अल्पदरात माझं तिथं शिक्षणाची सोय झाली. आणि तिथं वेगवेगळे उपक्रम पण ते वसतिगृह राबवत होते, आणि त्याच्यामुळे थोडा व्यक्तिमत्व विकास पण होत होता. मग अशात माझं फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, आणि थर्ड इयरला असताना असं काही मित्र मंडळी किंवा एंटरप्रेन्योर शरद तांदळे यांच्या संपर्कात येऊन असं वाटलं की आपण एक मोठं उद्योगपती बनू शकतो, कारण की ते पण खूप कमी वेळात खूप मोठे उद्योगपती बनले. मग आपण पण का नाही? तर त्यामुळे ग्रॅज्युएशनवर थोडा फोकस ढळला आणि फक्त आपण डोक्यात विचार करायचा की एक उद्योगपती बनायचं. पण विषय असा झाला की त्यामुळे माझं जे कॉलेज चालू होतं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, आणि कॉलेजला म्हणजे लास्ट इयरला एक विषय राहिला, आणि त्याचंही काही दुःख नाही. आपल्याला घरी जाऊन बिझनेस करायचा हेच डोक्यात. घरी गेलो आणि
हताश, म्हणजे असं घरी हताश वाटत नाही होतं असं कधी की आपण राहिलो किंवा काय. एकच वाटत होतं की आपण फक्त एक बिझनेस करणार आहे, 100% सक्सेसफुल होणार आहे. घरी जाऊन बघतो तर परिस्थिती जी आधी होती तशीच परिस्थिती, त्याहून बिकट. कारण की त्यावेळेस 17-18चे दुष्काळ आले. त्या काळात माझं 17ला ग्रॅज्युएशन झालं. त्या काळात खूप घरी फायनान्शियल क्रॅशेस आले. मग त्यामुळे वाटलं की तरी याच्यावर मात करून आपण उद्योगपती बनू शकतो. मग माझं 1.5 वर्ष मी घरीच थांबलो. असं एक दिवस पेपरला येऊन तो पेपर काढला आणि परत घरी. अशा पद्धतीनं 1.5 वर्षानंतर फक्त डोक्यात मनोरे की आपण एक बिझनेसमॅन बनायचं. मग त्यानुसार माझ्या मित्रांना वाटलं की याचं चालू काय आहे, कारण की त्यांनी मला पुण्यात पाठवलं होतं. घरच्यांचा सपोर्ट होता की तू काहीतरी कर, तुझ्या पद्धतीनं तुला जे करायचं ते कर. आणि मग घरचे म्हणायचे तुला शेती करायची शेती कर. पण मग आईचं म्हणणं होतं की तू वय आहे तेव्हा शिकून घे. वय निघून गेलं तर नंतर जे शेती तुला जर आवड असेल शेती करायची, उद्योगपती बनायचं, ते तू या 2-3 वर्षानंतरही करू शकतो. पण जर तुझं वय निघून गेलं तर तुला काहीही करता येणार नाही. कारण की आईला शिक्षणाचं महत्त्व कळून होतं. त्यामुळे आईने सांगितलं की तू बाहेर जा आणि काहीतरी कर, तिकडेच 10, 15, 20 हजारची नोकरी जिथं करशील तिथं कर, पण बाहेर कर, इथं नको करू. कारण की आमची परिस्थिती आम्ही इतके दिवस जाऊन सुधरू शकलो नाही, तर तू काय करशील असं. मग तरी त्या हिशोबात माझ्या मित्रांनी मला समजवलं की तू एक स्पर्धा परीक्षेचा निर्णय घे, करू शकतो, तुझ्यात कॅपेबिलिटी आहे. मग विचार केला की आता परत पुण्यात जायचं. मग पुण्यात राहायची सोय नाही. मग मालेगावचे मित्र होते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांच्याकडे पॅरासाईट म्हणून राहिलो. आणि ऑक्टोबर 2018ला पुण्यात आल्यानंतर जेव्हा मी स्पर्धा परीक्षांची सुरुवात केली, तेव्हा आमच्या गावातील शेखर बागुल हे PSIची मुख्य परीक्षा देऊन ते PSI त्यांचं सिलेक्शन झालं होतं. मग त्यांनी सांगितलं की तू स्पर्धा परीक्षा करू शकतो, पण काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टींवर त्यांनी मला फोकस करून फक्त हा सिलेबस आहे हा वाचायचा आणि हे वाचायचं नाही, या पद्धतीने एकदम परफेक्ट असा मॅप तयार करून दिला. मी तो मॅप फॉलो केला आणि मी पुढच्या 5च महिन्यात पूर्वपरीक्षा क्रॅक केली आणि पूर्ण जयकर लायब्ररीत सर्वात जास्त मला मार्क्स होते, म्हणजे फक्त 4-5 महिन्यात. आणि झालं असं की पूर्वपरीक्षा पास झालो. मग नंतर वाटलं की आपण घरी जाऊन येऊ एक चक्कर, कारण की मी ते 4 महिने विद्यापीठ कॅम्पसच्या बाहेर आलो नव्हतो आणि घरीही गेलो नव्हतो आणि माझे फोनही स्विच ऑफ. एक म्हणजे असं की निर्जन स्थळी गेलो असं या पद्धतीने की आपण झालो तर काहीतरी होऊनच बाहेर पडायचं, नाही तर घरी जायचं नाही किंवा काही जायचं नाही. पण वाटलं की आईवडिलांना भेटून येऊ. परत घरी गेलो, आईवडिलांना भेटलो आणि परत पुण्यात आलो. यावेळेस जे पैसे लागत होते हे मित्रांनी आईवडिलांनी त्यांच्या पद्धतीनं पुरवले. मी पुण्यात जेव्हा वापस आलो, मुख्य परीक्षेला 3-3.5 महिन्याचा काळ होता. त्यात मुख्य परीक्षेचा परत जसा प्रीचा अभ्यास केला तसाच अभ्यास केला आणि मुख्य परीक्षा एका मार्काने राहिलो. पण ह्या काळात रिझल्ट लागेपर्यंत 7-8 महिने निघून गेले. मुख्य परीक्षा झाली तेव्हा परत गावी जाऊन शेती करायचो. मग परत वाटलं की आता 2020चा प्रयत्न देऊ. 2020चा प्रयत्न PSIचा प्रयत्न देण्यासाठी परत पुण्यात आलो. पण बॅड लक असा की कोरोना लागला. कोरोनामुळे परत घरी गेलो. मग घरी आता करायचं काय, तर शेती करायला लागलो आणि त्याच्यातच मग गावात अभ्यास करायचा. या हिशोबाने मग गावातील सर्व लोकांनी मिळून एक लायब्ररी ओपन केली. आमच्या ग्रामपंचायतचं ऑफिस होतं. ग्रामपंचायतवाल्यांनी आम्हाला ऑफिस दिलं आणि तिथं एक डेस्क बनवून आम्ही एक लायब्ररी ओपन केली. 30-40 मुलं बसतील अशा या पद्धतीनं. आणि तिथं राहून तिथं अभ्यास केला. आणि पुढे वाटलं की आपण इथं गावात आपला चांगला अभ्यास होत नाहीये. मग आम्ही परत आमच्या मालेगावला जायचा निर्णय घेतला. माझे जे मित्र होते ते सचिन कळमकर असेल, ज्याचं CM फेलो म्हणून निवड झाली आहे, तो सतीश वैद्य जो सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट झाला आहे, मोहन देवरे असेल, हे आमची जी मित्रमंडळी होती त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी मालेगावला जाऊ. तिथं आम्ही मालेगावात रूम करण्याची परिस्थिती नसल्याने आम्ही तिथंही एक आश्रम होतं, म्हणजे जिथं समाधी होती एक बाबांची दुआबुवा म्हणून. तर त्या समाधीच्या ठिकाणी राहिलो. फक्त वरून पत्रे होते, आजूबाजूने भिंती नाही, फक्त तार कंपाऊंड केलं होतं. त्या कंपाऊंडमध्ये राहिलो. तिथंच अभ्यास केला आणि पूर्वपरीक्षा तिथंच क्रॅक केली. मुख्य परीक्षेसाठी पण तिथंच अभ्यास केला. मुख्य परीक्षेला खूप वेळ मिळाला. त्यात 21ची पूर्वपरीक्षा पण होऊन गेली. पूर्वपरीक्षा राहिलो 21ची थोड्या असं काही कारणांनी. मग असं वाटलं की आपण परत काहीतरी होतंय, कारण की एक मुख्य परीक्षा तर आहे पण पुढची नापास होतोय. मग यामुळे परत एक
जोश आला की आपण नाही काहीतरी करायचं. तर त्यानंतर मी जेव्हा इतर एक्झाम दिल्या, मी ग्रुप सीच्या 5ही मेन्ससाठी क्रॅक झालो. 5ही मेन्स क्रॅक केल्या आणि त्या 5ही मेन्स दिल्या. त्यानंतर फॉरेस्टची मेन्स दिली. पुढं परत तरीही PSIचा पेपर काय झाला नाही. आणि या सर्व टप्प्यात झाला असं की बहिणीला हृदयाचं होल होतं आणि तिच्या ऑपरेशनसाठी आम्ही नाशिकला खूप डॉक्टर दाखवले. त्यांनी सांगितलं की हिचं काहीच होऊ शकत नाही. हिला तुम्हाला म्हणजे जी 1 वर्ष 2 वर्ष जगल या पद्धतीत. तर मी आणि आई तिला नेहमी दवाखान्यात घेऊन जायचो. मी स्वतः केम हॉस्पिटलला जवळजवळ 12-13 चक्कर मारलेत. कारण की आपला शेवटचा ऑप्शन केम हॉस्पिटल म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलो. पण या मेन्सच्या टप्प्यात हे सर्व चालू असताना आपण तरीही असं वाटत होतं की आपण फक्त अभ्यास म्हणजे माझ्यासोबत पुस्तक राहायचेच की आपण या सर्व परिस्थितीवर मात करत आपल्याला काहीतरी बनायचंय. तर बहीण आम्हाला वाटायचं आता 2 महिन्यात मरल, 3 महिन्यात मरल. या हिशोबामध्ये आम्ही बहिणीचा विषय सोडून दिला. पण नंतर तिची तब्येत इतकी खालावली की आता म्हणजे आज उद्या मरल या हिशोबात तिला आम्ही परत एका डॉक्टरकडे नेलं नाशिकला. ते बोलले की मी ऑपरेट करतो आणि आम्ही देवाप्रमाणे आपण फक्त प्रयत्न करू, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. या हिशोबात डॉक्टरांनी 100% प्रयत्न केले आणि तिचं ऑपरेशन फुल 100% सक्सेस झालं. ही मुख्य परीक्षा झाली आणि तरीही मुख्य परीक्षा मी खूप चांगल्या मार्कांनी पास झालो म्हणजे या सर्व परिस्थितीतनं. आणि परत ग्राउंड दिलं. बहीण 100% क्लिअर झाली आणि त्यात वडिलांची तब्येत खालावली. म्हणजे असं झालं की एका आडातून निघून पोहऱ्यात पडलो अशा पद्धतीने. काय करावं हे कळत नाही होतं. तरीही मी नाशिकला जाऊन ग्राउंड केलं. आईने वडिलांची थोडी काळजी घेतली. पण वडिलांना जेवणच जात नाही होतं. काय प्रॉब्लेम काय कळत नाही. ट्रीटमेंट वगैरे चालू होती. पण या सर्व काळात काही कळतच नाही होतं. ग्राउंड झालं, घरी आलो. मग नंतर आई बोलली की आहे 15-1 दिवस तुझ्याकडे इंटरव्ह्यूला, तू पुण्याला जा, मॉक दे. मग मी पुण्यात मॉक देण्यासाठी आलो वडिलांची ट्रीटमेंट करून. आणि वडिलांना तरीही महिना 1.5 महिना जेवण जात नाही होतं. त्यामुळे त्यांच्यानं चालता येत नाही होतं, उठता येत नाही होतं, बसता येत नाही होतं. अशी कंडिशन एकदम वाईट कंडिशन. म्हणजे आता जातीलच ते पण. म्हणजे आम्ही स्वतः आई मी म्हणायचो की आज जातील उद्या जातील. त्यांचं पण अशाच कंडिशनमध्ये. आणि तरीही आपण फक्त एक चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो या हिशोबात आम्ही परत त्यांचे चेकअप वगैरे केले. तर ते असंच डिटेक्ट झाला त्यांचा कॅन्सर आणि माझा इंटरव्ह्यू त्याच्या 2 दिवस पुढे. आणि तेव्हा मी पुण्यात. मग परत ठरवलं की आपण वडिलांना दवाखान्यात घेऊन जायचं. तर मग मी माझ्या मित्रांना कॉल केला की तुम्ही त्यांना त्या डॉक्टरांनी जे रेफर केलं होतं नगरला, विखे पाटील फाउंडेशन, तिथे एक डॉक्टर आहेत, ते खूप चांगले डॉक्टर आहे भूषण निकम म्हणून, की त्यांच्याकडे घेऊन जा असं. तर मग मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. मित्र घेऊन आले आणि मी इथनं परत वापस नगरला गेलो आणि तिथं डॉक्टरांना भेटलो वगैरे की या वडिलांचं काय. ते बोलले की तू काही काळजी करू नको, तुझा इंटरव्ह्यू देऊन ये. मी त्याच रात्री परत पुण्यात आलो. सकाळी इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू म्हणजे मनाची तयारी होती की आपलं काय चालू आहे घरी जे चालू असेल त्याचा इम्पॅक्ट आपल्या इंटरव्ह्यूवर झाला नाही पाहिजे. तर मी पूर्ण प्रामाणिकपणे जे आहे त्या पद्धतीने इंटरव्ह्यू दिला आणि मला चांगले मार्क्स म्हणजे 29 मार्क्स मिळाले 40 पैकी इंटरव्ह्यूला. म्हणजे महाराष्ट्रातील चांगले मार्क्स म्हणून गणले जाते. त्यात म्हणजे माझं PSI म्हणून नंतर सिलेक्शन झालं. पण वडिलांना नंतर इतकं कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर इतकी वाईट परिस्थिती होती की ते जवळजवळ 5 महिने आम्ही त्यांना पोटात नळी टाकून अन्न दिलं, फिडिंग म्हणतो त्याला आपण. आणि त्यांनी एक घोटही तोंडाने घेतला नाही 5 महिने. आणि जेव्हा माझा रिझल्ट लागला तेव्हा ते नळी विसरून गावकऱ्यांना वाटलं की हे पोरगं खूप कष्टातून काहीतरी बनलंय. आणि याच्या आई वडील आईने फक्त आईची साथ, बाकी सर्वांचे संकटच म्हणजे पूर्ण संकटांनाच तोंड देतपर्यंत हे इथपर्यंत पोहोचलं. कसं काय पोहोचलं. माझा जेव्हा PSI म्हणून माझं जेव्हा सिलेक्शन झालं, जेव्हा निकाल लागला तेव्हा गावाने खूप म्हणजे पूर्ण गाव आनंदी होतं. आमचा पूर्ण परिसराला वाटलं कारण की मालेगाव तालुक्यातनं एकमेव मुलगा होतो की ज्याचं सिलेक्शन झालं होतं असं. तर त्या सर्व लोकांना वाटलं की हे पोरं. आणि माझी परिस्थिती तोपर्यंत असं व्हायरल झाली थोडी फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून की हे पोरगं खूप संघर्षातून आलंय. तर गावकऱ्यांनीच ठरवलं की याचा एक कार्यक्रम करू आपण सत्काराचा. आता जवळजवळ 2,500-3 हजार लोक माझ्या सत्कारासाठी आली होती. मला नाही वाटत की असं एवढा मोठा सत्कार कुणाचा झाला असेल असं. कारण की जवळजवळ पूर्ण गावानेच एक नियोजन केलं होतं. 2-2.5 हजार लोकांना जेवणाची सुविधा सुद्धा गावाने केली होती. आणि माझी बैलगाड्यावरनं JCB वरनं जवळजवळ एक
10-15 कॅरेट भरून फुलं आणून JCB-वरनं टाकलीत, पूर्ण गावात मिरवणूक काढली. मी त्या दिवशी गावात फिरलो तर किती म्हणजे 7-8 पोतेभर नारळ माझ्या घरी येऊन गेले. एवढं म्हणजे ते गावकऱ्यांनी एवढं असं अप्रूप वाटलं. आणि जेव्हा माझा सत्कार जेव्हा मला गाड्यावरून माझी मिरवणूक केली जात होती की हे शेतकऱ्याचा पोरग आणि शेती करून पास झालेलं, कारण की मला शेतीतील सर्व कामं येतात, पेरणी, कोळपणी, नांगरणी असलेले सर्व कामं येतात. मी स्वतः दूध काढणी हे सगळं म्हणजे शेतीचं असं कुठलं काम नाही की जे मला येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवलं की याची बैलगाड्यावरनं मिरवणूक काढायची. आणि स्वतः जेव्हा मला बैलगाड्यावर बसवण्यात आलं तेव्हा माझे वडील आजारी होते, हे सर्व विसरून ते एक वेगळ्या जोशने उठले आणि डायरेक्ट गाड्यावर येऊन माझ्या सोबत मिरवणुकीला उभे राहिलेत. ते म्हणजे जशी एक नवीन ऊर्जा त्यांना भेटली की एक आपलं पोरग म्हणजे त्यांना वाटत होतं की काहीच होणार नाही आणि त्याने काहीतरी करून दाखवलं असं. आणि मी जेव्हा PSI झालो त्याच्या आधीची कंडिशन आणि आजची कंडिशन, म्हणजे आधी कसं होतं की एकदम वाईट परिस्थिती, माझं आज पण 10x10चं घर आहे. पण हे सर्व विसरून लोक जो मला आज जो मी आहे, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत की एवढं लोकांना माझ्याबद्दल असं वेगळं वाटतं. म्हणजे मला लोक अक्षरशः असं बोलले की तू फक्त बोल, तुला लग्न करायचंय का आता, काय तुला जो हुंडा लागल तुझ्या पद्धतीने तू जेवढा सांगशील तेवढा. म्हणजे काय एक मानसिकता कुठे घेऊन चालली लोकांची हे मला नाही कळत. पण हे सर्व असं खूप वेगळं झालं माझ्या आयुष्यात जोश टॉकच्या माध्यमातून जे मला इथं बोलवण्यात आलं. आणि त्यांनी म्हणजे एक गरीब मुलाचा की ज्याचा काही बॅकग्राऊंड नसताना त्यांचा एक की याने खूप संघर्षातून, कारण की मी स्वतः आतापर्यंत 10 MPSCच्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत आणि इतके कष्ट, संघर्ष, जिद्द या प्रत्येक वक्ता हे म्हणत राहतो आणि मीही त्याच्यातूनच गेलोय. आणि तुमची परिस्थिती की तुम्ही कधी कुठेही काही म्हणजे असे क्रॅशेस आले तुमच्या आयुष्यात, ते कधीही काहीच मॅटर करत नाही. जर तुम्ही ठरवलं की मला हे व्हायचंच आहे आणि तुमच्या आयडिया जर क्लिअर असतील आणि तुमच्यावर कुणाचा हात असेल की म्हणजे आई वडील आणि थोडी मित्रमंडळी की तू फक्त कर, लढ आणि आम्ही लढ मनात आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, या पद्धतीनं जर कधी तुम्ही स्वतः तयारी केली तर मला नाही वाटत की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही असं. आणि जोश टॉकने मला इथं बोलवलं त्याबद्दल मी जोश टॉकचा आभारी आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.